मित्रांनो, मी तुम्हाला अभ्यासाचा एक मूल मंत्र सांगतो. रेफरन्स बुक आहे ना, हे जास्तीत जास्त 2 वेळेस वाचा आणि छोट्या छोट्या नोट्स काढून ठेवा. पण पीवायक्यू जे आहे ना, ते 17च्या 60 वेळेस वाचा. कारण की पीवायक्यू आहे ना, हे आयोगाचं मन किंवा परीक्षकाचं मन सांगणारी गोष्ट आहे. जर तुम्ही पीवायक्यूचा अभ्यास केला तर तुम्हाला आयोगाचं आणि परीक्षकाचं मन कळतं आणि त्याच्यामुळेच आपण रेग्युलरली आपली पीवायक्यू अनालिसिसची सिरीज आणत असतो. आजचा आपला जो पेपर आहे हा कंबाईन ग्रुप बी 14 जून 2026 ला जी पूर्व परीक्षा झाली त्याच्यामधले विज्ञान विषयावर जे काही महत्त्वाचे प्रश्न आलं त्याचे सगळ्याचे आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. व्हिडिओ थोडा फार मोठा होऊ शकतो, एक 40 मिनिटापर्यंत जाईल, पण माझा प्रयत्न एकच असतो, कॉन्सेप्ट पक्का करायचा तर डिटेलमध्ये जाऊन करायचा. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. चला मग सुरुवात करू. पहिलाच प्रश्न किरणोत्सारिता किंवा रॅडिएशनवर आलेला आहे. माझा या पेपरच्या अगोदरचा कुठल्याही विज्ञानावरचा पीवायक्यू अनालिसिसचा व्हिडिओ लेक्चर ओपन करून पहा. तुमच्या लक्षात येईल की मी किरणोत्सारिता आणि रॅडिएशन ओरडून ओरडून सांगितले की आयोगाचा आवडता टॉपिक आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला जातोच. यावेळेस आयोगाने 3 ते 4 प्रश्न फक्त एकाच प्रश्नपत्रिकेत विचारलेले आहे. मी म्हणलं ना, आयोग प्रश्न अवघड सोपे विचारू शकतो पण त्याचे आवडते मुद्दे सोडत नाही. त्याच्यामुळे फापड पसारा टाळा. जे मुद्देसूद विचारलं जाते ते पहिल्यांदा करा. बाकी तुम्हाला सवय ना फापड पसारा करायची तर करत राहा, मी तुम्हाला अडवणार नाही, पण मुद्देसूद पहिल्यांदा करायचं. चला, या ठिकाणी प्रश्न काय आहे? प्रश्न आहे तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आणि त्याच्यासाठी तुम्हाला 4 विधानं दिलेलं आहे. पहिलं विधान आहे श किरण हे श्रावातीत अल्ट्रासॉनिक लहरी आहे का? नाही, हे चूक आहे. श किरण जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. श किरण दुसरे विधान सरळ रेषेत जातात, एकदम बरोबर. तिसरे विधान सॉफ्ट श किरणची तरंग लांबी हार्ड श किरणपेक्षा कमी असते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि चौथं विधान श किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो, हे विधान चूक आहे. श किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो. त्याच्यामुळे उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. आपण थांबणार नाही, आपण कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का करणार. चला आता कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का करू. चला मग आता कॉन्सेप्ट पक्का करू. एक्सरे म्हणजे काय? एखादा हात मोडला, पाय मोडला, काय झाले की आपण हाडाच्या डॉक्टरकडे जातो. हाडाचा डॉक्टर काय करतो? आपल्याला एका मशीनच्या समोर उभं करतो आणि तो भिंतीमागे जाऊन लपतो आणि एक्सरे मारतो. एक्सरे मारला की ती एक्सरे फिल्म येते आणि त्याच्यामध्ये दिसतं आपलं हाड मोडलेले. त्या मशीन मधून जे तरंग रेज मारले जातात ते एक्सरे असतात. ते आपल्या शरीराच्या आरपार जातात आणि समोर जी फिल्म लावलेली आहे त्याच्यावर जाऊन आपल्या छातीची मोडक्या हाडाची प्रतिमा निर्माण करतात आणि डॉक्टर ती प्रतिमा पाहून सांगतो की भाऊ तुला ऑपरेशन करावं लागणार आहे. चला मग आता पाहू हे एक्सरे तयार कसे होतात. त्या मशीनमध्ये काय केलं जातं? इलेक्ट्रॉनचा मारा केला जातो. कशावर मारा केला जातो? टंगस्टन सारख्या हार्ड धातूवर मारा केला जातो. धडक झाली की 99% एनर्जी जी आहे ती उष्णतेच्या स्वरूपात मुक्त होते आणि 1% एनर्जी जी आहे ते एक्सरेच्या स्वरूपात मुक्त होत असते. चला, एक्सरे काय असतो, तयार कसा होतो, आपण सगळं पाहिलं ना. आता पाहायचं सगळं डिटेलमध्ये, एक्सरेची सगळी माहिती घ्यायची. एक्सरे एक्स-रे किरणांचा शोध विल्यम रॉन्टगेन यांनी 1895 मध्ये लावला आणि यासाठी त्याला भौतिकशास्त्रातलं पहिलं नोबेल पारितोषिक 1901 ला भेटलं. क्ष किरण म्हणजे एक्सरे जे असतात हे हाय एनर्जी असणारे विद्युत चुंबकीय लहरी म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात. क्ष किरणांवर कुठल्याच प्रकारचा प्रभार नसतो, त्याच्यामुळे ते उदासीन असतात. हे उदासीन असतात, त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा प्रभार नसतो, त्याच्यामुळे हे जे क्ष किरण आहे, एक्सरे आहे, हे ना विद्युत क्षेत्रामुळं, ना चुंबकीय क्षेत्रामुळं, ना इलेक्ट्रिक फील्डमुळं, ना मॅग्नेटिक फील्डमुळं विचलित होत नाही. आणि यांचा जो प्रवास आहे निर्वातातून हा प्रकाशाच्या वेगा इतका म्हणजेच 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद एवढा असतो. या एक्सरेची जी वेव्हलेंथ असते, या क्ष किरणांची जी तरंग लांबी असते, ही साधारणपणे 0.01 नॅनोमीटर ते 10 नॅनोमीटरच्या दरम्यान असते. इतकी लहान की डोळ्याला ती कधीच दिसू शकत नाही. मग प्रश्न पडतो, तरंग लांबी म्हणजे काय? ह्या दोन्हीच्या दोन्ही काय आहे? वेव्हज आहे. आता वेव्हलेंथ किंवा तरंग लांबी म्हणजे काय? 2 शिखरांमधलं किंवा 2 दऱ्यांमधलं अंतर. आता वरच्या वेव्ह मध्ये तुम्ही पाहू शकता या शिखरांमधलं अंतर जास्त आहे आणि खालच्या वेव्ह मध्ये पाहू शकता या शिखरांमधलं अंतर कमी आहे. म्हणजे या खालच्या जे वेव्ह आहे या शॉर्ट वेव्हलेंथच्या झाल्या आणि वरच्या जे वेव्ह आहे या हाय वेव्हलेंथच्या झाल्या. कॉन्सेप्ट पक्काच होतो आपला. त्याच्यानंतर यांचं विद्युत चुंबकीय वर्णपटलात म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम
स्पेक्ट्रममध्ये यांचं स्थान पाहायचं झालं एक्सरेचं तर ते अल्ट्राव्हायोलेट रेज आणि गॅमा रेजच्या दरम्यान येतं. यांची वारंवारता या क्ष किरणांची म्हणजे एक्सरेची वारंवारता खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे त्यांची ऊर्जा सुद्धा खूप जास्त असते. परत म्हणताना सर तुम्ही वारंवारता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? अहो एकदम सोपं आहे. एका सेकंदात एका ठराविक ठिकाणाहून जाणाऱ्या तरंगांची संख्या म्हणजे वारंवारता. जर का एका सेकंदात एका ठिकाणाहून फक्त एकच तरंग पास होत असेल तर तुम्ही म्हणता की सर त्याची वारंवारता किती झाली? 1 हर्ट्झ झाली. आणि त्याच एका सेकंदात त्याच ठिकाणाहून जर 1,00,000च्या आसपास वेव्हज पास होत असतील तर तुम्ही काय म्हणता की सर त्याची तरंग लांबी त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे वारंवारता आहे ती 1,00,000 हर्ट्झ एवढी झाली. झाला का नाही कॉन्सेप्ट पक्का? मग या एक्सरेचे दोन प्रकार पडतात. पहिला पडतो हार्ड आणि दुसरा पडतो सॉफ्ट. हार्ड एक्सरे जर म्हणलं तर यांची ऊर्जा जास्त असते, वारंवारता सुद्धा जास्त असते म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असते आणि तरंग लांबी मात्र कमी असते. तरंग लांबी वेव्हलेंथ कमी असेल तरच फ्रिक्वेन्सी जास्त भरणार आहे की नाही आणि त्याच्यामुळे यांची भेदन क्षमता सुद्धा जास्त असते. सॉफ्ट रेजचा जर विचार करायचा झाला तर याची ऊर्जा मात्र हार्ड रेजच्या कंपॅरिझन मध्ये कमी असते. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी सुद्धा कमी असते. हा पण तरंग लांबी जास्त असते. या पाहिजे तरंग लांबी जास्त आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असणार? कमी आहे. तरंग लांबी कमी आहे म्हणजेच काय असणार? फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे आणि त्याच्यामुळे यांची भेदन क्षमता या सॉफ्ट रेजची कमी असते. क्ष किरणांचे इतर महत्वाचे गुणधर्म जर म्हणलं तर क्ष किरण हे नेहमी सरळ रेषेमध्येच प्रवास करत असतात. ते आपल्या हाडांमधून जाऊ शकतात, आपल्या शरीराला सुद्धा पार करू शकतात. क्ष किरणांमध्ये आयनीकरण क्षमता म्हणजे आयोनायझेशन पॉवर असते. त्याच्यामुळे ज्या वायूमधून जातील त्याचे ते आयनीकरण घडून आणत असतात. हे जे क्ष किरण आहे, एक्सरे आहे, हे फोटोग्राफिक प्लेटला प्रभावित करू शकतात. त्याच्यामुळेच ते एक्सरेचा वापर प्रतिमेसाठी केला जातो. आपले मोडके हाडं कशी येतात त्या फिल्मवर तर ह्याच गुणधर्मामुळे येत असतात क्ष किरणाच्या. आता पाहायचे या क्ष किरणांचे उपयोग. सगळ्यात पहिला उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोडक्या हाडांचे फोटो काढण्यासाठी. त्याच्यानंतर कॅन्सरच्या उपचारासाठी. कॅन्सरच्या ज्या पेशी असतात त्या नष्ट करण्यासाठी क्ष किरणांचा मारा केला जातो. खास करून हार्ड एक्सरेचा मारा केला जातो. त्याच्यानंतर सिक्युरिटी रिझन विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर जेव्हा जाता तेव्हा तुमच्या सामानाची जी चेकिंग होती, तुम्ही जी बॅग टाकता त्या बॅगेच्या आतमध्ये डोकावून पाहणारे कोण असतात? तर हे एक्सरेजच असतात. त्याच्यानंतर स्फटिकशास्त्र. स्फटिकशास्त्र म्हणजे काय की लोखंड आहे, धातू आहे, वेल्डिंग केलेली आहे, बरोबर आहे. त्या धातूच्या आतमध्ये पोटात जर का तुम्हाला पाहायचं असेल तर अशा वेळेस सुद्धा या एक्सरेचाच वापर केला जातो. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. विज्ञानाच्या तयारीसाठी मी प्री पासून मेन्स पर्यंत तुमच्या सोबत आहे. टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त रिक्वेस्ट एवढी आहे की मी जर का एवढी मेहनत करून तुमच्यासाठी लेक्चर आणतोय तर तुम्ही ऍटलिस्ट लाईक करणं गरजेचं आहे. मला जर का 1000 लाईक्स आले तरच मी पुढचं लेक्चर बनवणार आहे. काय 2 दिवस एवढी मेहनत घ्यायची आणि 100-150 लाईक्स येतात, न पटायसारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला मोठं करा, मला सपोर्ट करा, तुम्ही कमेंट करा. तुमच्या कमेंट माझ्यासाठी मोटिवेशनचं काम करत असतात आणि चॅनलला हाईप सुद्धा करत जा. चला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की माझे रेग्युलर बेसिसवरचे जे व्हिडिओ लेक्चर आहे, काही स्टडी मटेरियल आहे, माझं एक विज्ञानवालाचं एक छोटंसं टेलिग्राम चॅनल आहे. त्या चॅनलवर मी हे रिलीज करत असतो. तुमची इच्छा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन विज्ञानवाला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला ऑर्गनाइज पद्धतीने सगळे व्हिडिओ लेक्चर भेटतील. पहिला प्रश्न किरणोत्सारिता रेडिएशन विचारला गेला आणि त्याच्याशीच मिळता जुळता जर का कॉन्सेप्ट म्हणलं तर हा विखंडनाचा म्हणजे फ्युजनचा कॉन्सेप्ट. इथं तुम्हाला काही विधानं दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सत्य का असत्य ते ओळखायचं. आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक आहे. आयोग प्रश्न विचारतोच. आता हा जो विखंडन आहे या अभिक्रियेमध्ये जड युरेनियमचे अणू वापरतात, एकदम बरोबर. दुसरं विधान आहे विखंडन म्हणजे फ्युजन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडती, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागले जातात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि चौथं विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडत असते, हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. कसं ते डिटेलमध्ये पाहू का? कारण आपल्याला सवय कॉन्सेप्ट पक्का केल्याशिवाय आपण सोडत नाही. या केंद्रकीय विखंडनामध्ये केलं काय जातं? जेव्हा एखादं जड किंवा अस्थिर अणूचं केंद्रक या केंद्रकावर संथ गतीने न्यूट्रॉनचा मारा केला जातो तेव्हा ते जड आणि अस्थिर केंद्रक फुटतं आणि त्यातून 2 समान आकाराचे नवीन केंद्रक जन्माला येतात. यालाच म्हणलं जातं केंद्रकीय विखंडन किंवा न्यूक्लिअर फ्युजन. या प्रक्रियेचा शोध 1939 मध्ये ऑटो हॅन आणि फ्रिट्झ स्ट्रॉसमन यांनी लावलेला होता. आता पाहू न्यूक्लिअर फ्युजन
म्हणजेच केंद्रकीय विखंडन म्हणजे काय ते डिटेलमध्ये. याच्यामध्ये काय केलं जातं, युरेनियमचं एक समस्थानिक युरेनियम 235 जे हायली अनस्टेबल आहे त्याला घेतलं जातं. त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. न्यूट्रॉनचा मारा झाला की हे युरेनियम 235 जे आहे ते आणखीन ऍक्टिव्ह अशा युरेनियम 236 मध्ये रूपांतरित होतं आणि त्याच्यानंतर हे युरेनियम 236चं केंद्रक फुटतं आणि त्यातून 4 गोष्टी तयार होतात. सगळ्यात पहिल्यांदा त्यातून बेरियमचं एक अणुकेंद्रक तयार होतं, त्याच्यानंतर क्रिप्टॉनचं एक केंद्रक तयार होतं आणि 3 न्यूट्रॉन मुक्त होतात आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा सुद्धा मुक्त होते. आता हे मुक्त झालेले 3 न्यूट्रॉन जे आहे ते पुढच्या 3 युरेनियम 235 ला फोडतात आणि परत अशा पद्धतीने ऊर्जा मुक्त होते. परत क्रिप्टॉन, बेरियम, परत 9 न्यूट्रॉन तयार होतात आणि अशा पद्धतीने ही चेन रिॲक्शन म्हणजे शृंखला अभिक्रिया सुरू होऊन जाते. आता ही शृंखला अभिक्रिया जर नियंत्रित केली, कंट्रोल केली, तर तिचा वापर तुम्ही अणुभट्टीमध्ये वीज निर्माण करण्यासाठी करू शकता. आणि जर ही शृंखला अभिक्रिया ही चेन रिॲक्शन नियंत्रित नाही केली तर तिचा वापर तुम्ही एखादा जिल्हा नष्ट करायसाठी अणुबॉम्बच्या रूपाने करू शकता. जे पहिल्या स्लाइडवर सांगितलं तेच या ठिकाणी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मग या प्रोसेसमध्ये जी प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त झाली ती आली कुठून, ते एकदम सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला भोळ्या भाषेमध्ये. काय की आपण काय करतो, केंद्रकीय विखंडन प्रोसेसमध्ये, न्यूक्लिअर फ्युजनमध्ये आपण अणूचं एक केंद्र घेतो त्याला फोडतो. समजा आपण युरेनियम 235 घेतलं, त्याचं वजन आहे 1 किलो, मोठी पकडलंय बरोबर. त्याचं वजन आपण पकडलं 1 किलो, एवढं नसतं बरं का, पण तुम्हाला कॉन्सेप्ट समजावं म्हणून सांगतो की त्याचं वजन आपण 1 किलो पकडलं. त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला की त्यातून बेरियम, क्रिप्टॉन आणि 3 न्यूट्रॉन मुक्त झाले. आता जे प्रोडक्ट मुक्त झाले किंवा तयार झाले त्याचं वजन भरते 950 ग्रॅम. इकडे आपण 1 किलो फोडला, तिकडे 950 ग्रॅम भरते. मग उरलेले 50 ग्रॅम गेलं कुठं, तर 50 ग्रॅम जे वजन आहे ते ऊर्जेच्या स्वरूपात मुक्त झालं. आणि हे जे आहे सगळी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तुम्ही आईन्स्टाईनच्या जगप्रसिद्ध अशा E=mc² या इक्वेशनचा वापर करू शकता. आता मी मगाचपासून म्हणतो की अति प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होते, अति प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होते, पण किती मुक्त होते, तर मित्रांनो युरेनियमच्या केवळ एका अणूच्या विखंडनातून साधारणतः 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होती. म्हणजे एवढी जर का मला ऊर्जा निर्माण करायची झाली तर मला 2000 ट्रक कोळसा जाळावा लागणार आहे थर्मल पॉवर स्टेशन मध्ये, तेव्हा कुठं ती मुक्त होणार. पण इथं फक्त एकच अणू फोडला, न दिसणारा अणू फोडला आणि तिथं मला 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी प्रचंड ऊर्जा मला मिळाली. 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि त्याचं युनिट सेपरेट क्वेश्चन विचारलेला आहे 2 वेळेस की त्याचं युनिट काय असतं आणि किती ऊर्जा मुक्त होती. चला आता पाहू शृंखला अभिक्रिया म्हणजेच चेन रिॲक्शन. काय होतं विखंडनामध्ये, युरेनियम 235च्या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. मारा केला की ते युरेनियम 235 फुटतं आणि त्यातून 3 इलेक्ट्रॉन, परत क्रिप्टॉनचं एक केंद्रक, बेरियमचं एक केंद्रक आणि अतिप्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा मुक्त होती. मिळालेले 3 न्यूट्रॉन आहे ते आणखीन युरेनियमचे 3 नवीन केंद्रक शोधतात, त्यांच्यावर जाऊन हल्ला करतात, त्यांना फोडतात. पुन्हा त्या प्रोसेसमध्ये 9 न्यूट्रॉन तयार होतात. ऊर्जा अति प्रचंड प्रमाणात बाहेर पडते. क्रिप्टॉन, बेरियम परत तयार होतं. तयार झालेलं 9 न्यूट्रॉन पुन्हा एकदा नवीन युरेनियमच्या 9 केंद्रकावर हल्ला करतात. अशा पद्धतीने ही एकदा जर का प्रोसेस चालू झाली तर ती कंटिन्युअस अशीच गुणाकार पद्धतीने चालू राहते. जर का ही प्रक्रिया नियंत्रित केली नाही तर ती विध्वंस घडून आणते. आणि जर का ही प्रक्रिया नियंत्रित केली तर तिला म्हणलं जातं कंट्रोल चेन रिॲक्शन म्हणजेच नियंत्रित शृंखला अभिक्रिया. याचा वापर प्रामुख्याने अणुभट्ट्यांमध्ये केला जातो. अणुभट्ट्यांमध्ये काय करतात तर अतिरिक्त न्यूट्रॉन जे आहे ते शोषून घेतले जातात आणि काही ठराविक न्यूट्रॉनच शिल्लक ठेवले जातात आणि जेवढी पाहिजे तेवढीच ऊर्जा मिळवली जाते. विखंडन म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन मध्ये ही जी अणू फुटण्याची क्रिया आहे ती तशीच चालू राहू दिली आणि तिला कंट्रोल नाही केली तर तिला म्हणलं जातं अनकंट्रोल चेन रिॲक्शन. आणि याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर ॲटम बॉम्ब. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या हिरोशिमावर जो काही बॉम्ब टाकला होता, ज्याला आपण लिटिल बॉय म्हणतो, हा युरेनियमवर आधारित अणुबॉम्ब होता. तो तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं, पहिला जो अणुबॉम्ब हल्ला केला होता तो कशावर आधारित होता. मित्रांनो, आयोगासाठी हा खूप आवडता टॉपिक आहे आणि कंट्रोल चेन रिॲक्शन म्हणजे अणुभट्टीवर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. मग या अणुभट्टीमध्ये काय काय वापरलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा अणुभट्टीमध्ये अणुइंधन ज्याला आपण न्यूक्लिअर फ्युएल म्हणतो याच्यासाठी युरेनियम 235 किंवा
प्लुटोनियम 239 या समस्थानिकांचा वापर केला जातो. गमतीशीर गोष्ट सांगू की निसर्गामध्ये युरेनियम 238 जे आहे त्याचं प्रमाण 99.3% पर्यंत आहे. त्याच्यामुळे युरेनियम 235 हे अणु इंधन जे आहे ते सहजासहजी निसर्गामध्ये उपलब्ध नाही. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्या युरेनियम 235च्या अणूवर काय केलं जातं, सगळ्यात पहिल्यांदा न्यूट्रॉनचा मारा केला जातो. मग या न्यूट्रॉनची स्पीड कमी करण्यासाठी मॉडरेटर म्हणून त्या अणुभट्टीमध्ये जड पाणी आणि ग्राफाईटच्या कांड्या वापरल्या जातात. आता हा जो युरेनियम 235चा अणू जो आहे तो फुटलाय आणि फुटून त्यातून न्यूट्रॉन्स बाहेर पडलेले आहे. मग अतिरिक्त न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी ती रिॲक्शन कंट्रोल करण्यासाठी त्याच्यामध्ये कंट्रोल रॉड म्हणून कॅडमियम आणि बोरॉनच्या कांड्या वापरल्या जातात. आयोगाने प्रत्येक पॉइंटवर प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे मी सगळं डिटेलमध्ये समजून सांगतोय. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये अतिप्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होते आणि ही मुक्त झालेली ऊर्जा शोषून घेण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी, टर्बाईनची चाकं फिरवण्यासाठी कूलंट म्हणून अणुभट्टीमध्ये खास करून जड पाणी किंवा द्रवरूप सोडियम वापरलं जातं. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायसारखी अशी की भारताच्या अणुऊर्जा विभागाने तमिळनाडूमधील कल्पकम येथे 500 MWE मेगावॅट इलेक्ट्रॉन क्षमतेच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरचा मुख्य गाभामध्ये इंधन भरण्याचा टप्पा पार केलेला आहे. पेपरला विचारला जाऊ शकतं म्हणून तुम्हाला मी इथं सांगतोय. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, कंबाईन घ्या, राज्यसेवा घ्या किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, विज्ञानाला जर तुम्ही बायपास केलं तर तुमची परीक्षा ती पास होणं अवघड आहे. आणि विज्ञानाचा सध्याचा ट्रेंड हा स्टेट बोर्ड कडून NCERT कडे झुकत चाललेला आहे. त्याच्यामुळे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत म्हणजे NCERT पर्यंत जर का तयारी करायची असेल तर तुम्ही आमची मेंटरशिप बॅच जॉईन करा. त्याच्यासाठी माझा नंबर आहे 9657003561. 1 तारखेपासून सुरू होतीये कंबाईन ग्रुप C. आता जी पूर्व परीक्षा आहे त्याच्यासाठी अतिशय महत्वाची. चला मग, ज्याला जॉईन करायचं आहे त्यांनी या नंबरवर मला मेसेज करा. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न. कुठल्याही प्रश्नपत्रिका उघडून पहा, तुम्हाला लक्षात येईल की ध्वनी आयोगाचा इतका आवडता टॉपिक आहे. दरवर्षी एक तरी प्रश्न तो विचारतो. परत त्यांनी यावर्षी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय आहे, ध्वनी ऊर्जा म्हणजे टिंबटिंब आहे. 4 पर्याय दिलेला आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ध्वनी ऊर्जा हे यांत्रिक ऊर्जेचाच प्रकार आहे, यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्त्रोत आहे. कसं ते डिटेलमध्ये पाहू. चला मग जे शिकलोय ना त्यांना आपण समराईज करू. काय, यांत्रिक तरंग, मेकॅनिकल वेव्हज काय, ज्या तरंगांना प्रसारणासाठी भौतिक माध्यमाची गरज असते, स्थायू, द्रव, वायू कुठलेही असो, माध्यमाची गरज असते, त्यांना म्हणलं जातं यांत्रिक तरंग. दुसरं, हे तरंग निर्वात पोकळीतून प्रवास करूच शकत नाही. का? कारण की त्यांना माध्यमाची गरज असते. तिसरं, ज्या माध्यमातून हे तरंग जाणार आहे, जे मेकॅनिकल वेव्ह जाणार आहे, त्या माध्यमाकडे स्थितिस्थापकत्व म्हणजे इलॅस्टिसिटी हवी, जडत्व म्हणजे इनर्शिया हवं. हे आपण आत्ताच पाहिलं. सगळ्यात महत्वाचं, हे न्यूटनचे गतिविषयक नियम सुद्धा पाळतात या मेकॅनिकल वेव्हज. याची उदाहरणं जर द्यायची झालं तर सगळ्यात पहिल्यांदा हे ध्वनी तरंग, दुसरं उदाहरण पाण्यामध्ये निर्माण होणारे तरंग, तिसरं उदाहरण या भूकंप लहरी आणि चौथं उदाहरण ताणलेल्या दोरीमधले निर्माण होणारे तरंग. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न. मित्रांनो, आयोग आहे ना त्याचा पॅटर्न चेंज करायला तयारच नाही. मागच्या 5 वर्षापासून त्यांनी त्याचे आवडीचे मुद्दे धरून ठेवलेले आहे आणि त्याच्यावरच तो प्रश्न विचारतो. तसाच एक आवडीचा मुद्दा जर म्हणलं तर धातू आणि अधातू, मेटल्स आणि नॉन मेटल्स. आणि आता या 1 वर्षापासून आयोग हा धातुकाकडे वळायला लागलेला आहे. त्याच्यामुळे हा जर का टॉपिक केला ना तुम्हाला 101% 1 मार्क येणार म्हणजे येणार. चला मग, या वेळेसच्या 14 जूनच्या कंबाईन ग्रुप B च्या पूर्वला परत तोच प्रश्न विचारला. धातुकावरचा प्रश्न एवढा सोपा आहे की हेमेटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो, आणि याचं उत्तर आहे लोखंड. कसं, आपली सवय, आपण डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करतो. कॉन्सेप्ट पक्का करायच्या अगोदर आपल्याला 3 गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा धातू, दुसरं धातुक आणि तिसरं खनिज म्हणजे मिनरल. धातू म्हणजे काय, आपण गळ्यामध्ये जे सोनं घालून मिरवतो ना, ते सोनं काय झालं, धातू म्हणजे मेटल झालं. आता हे जे सोनं आहे ज्या खनिजापासून मिळवलं जातं त्याला म्हणलं जातं धातू म्हणजेच ओर. आता प्रश्न पडतो, खनिज आणि धातू काय असतं. चला डिटेलमध्ये पाहू ना. खनिज म्हणजे काय, एकदम सोपं आहे. निसर्गतः जमिनीच्या आतमध्ये, खडकांमध्ये जे रासायनिक पदार्थ आपोआप तयार होतात
त्यांना खनिज म्हणलं जातं. उदाहरणार्थ रोडने जाताना आपल्याला गारगोट्या दिसतील, कुणीतरी ते सैंधव मीठ विकताना दिसेल, चिकन माती दिसेल, चिखल दिसेल. हे सगळ्याच्या सगळं काय झालेलं आहे, हे खनिज झालेलं आहे. यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाली काहीतरी आणि ते खनिजे जन्माला आले. आता धातूक म्हणजे काय, की ज्या खनिजामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये एखादा धातू लपलेला असतो आणि जो वेगळं करणं जास्त अवघड नसतं किंवा सोप्या पद्धतीने तो वेगळा केला जाऊ शकतो, त्याला म्हणलं जातं धातू किंवा ओर. आता हे जे दिलेले ना या ठिकाणी गारगोट्या वगैरे हे दगड, हे सगळे कशाची उदाहरणे हो? खनिजाची उदाहरणे. झाले की नाही कॉन्सेप्ट पक्का? इथं प्रश्नामध्ये हेमेटाइट बद्दल विचारलेले. हेमेटाइट काय आहे, तर हेमेटाइट हे लोखंडाचं सगळ्यात प्रमुख धातूक आहे. हेमेटाइट हे प्रामुख्याने आयन ऑक्साईड असते आणि त्याचं रेणीसूत्र आहे Fe2O3. याचा रंग लालसर आणि तपकिरी असतो, त्याच्यामुळे याला रेड ओर म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा लाल धातूक म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. आता ह्या लोखंडाचे हेमेटाइट सोडून आणखीन 3 महत्वाचे धातूक आहे जे आपल्याला अभ्यासायला पाहिजे, जे पेपरला विचारलं जाऊ शकतं. सगळ्यात पहिलं जर म्हणलं तर ते आहे मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइटचं रेणूसूत्र जे आहे ते आहे Fe3O4. सगळ्यात महत्वाचं, हे सगळ्यात भारी आहे, सर्वोत्तम लोखंडाचं धातू जर म्हणलं तर मॅग्नेटाइट. का बरं? कारण याच्यामध्ये साधारणतः 72% लोहाचं प्रमाण असतं. दुसरं जे आहे ते आहे हेमेटाइट. हेमेटाइटचं रेणूसूत्र जर म्हणलं तर Fe2O3. भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात जर कोणतं धातूक सापडत असेल तर ते हेमेटाइट आहे आणि हेमेटाइट मध्ये लोखंडाचं जे पर्सेंटेज आहे ते 60 ते 70% असतं. त्याच्यानंतर लिमोनाइट, पिवळसर रंगाचं कमी दर्जाचं धातूक, म्हणजे याच्यामध्ये लोखंडाचं प्रमाण कमी आहे. आणि त्याच्यानंतर सिडेराइट. सिडेराइट FeCO3, यालाच आयन कार्बोनेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हे सगळ्यात निकृष्ट दर्जाचं लोखंडाचं धातू आहे. अजून संपलं नाही, अजून इतर गोष्टी पाहायच्या जे पेपरला विचारलं जाऊ शकतं. मित्रांनो, माझा प्रयत्न फक्त एवढा आहे की दिलेल्या PYQचं अनालिसिस करून उत्तर नाही सांगायचं तुम्हाला, तर आयोग जर का तिथं फिरून आला त्या टॉपिकवर, तर अजून कुठल्या मुद्द्यावर कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारू शकतो ते सगळं डिटेलमध्ये पाहायचं. आयोग आता धातुकाकडे वळायला लागलेला आहे. 1 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर धातुकावर बऱ्यापैकी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला इतरही महत्वाचे धातुक लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. सगळ्यात पहिलं तांब. तांब जे आहे हे कॉपर पायरेट आणि क्युप्राइट नावाच्या धातुकापासून मिळवलं जातं. या धातुकाचं रेणूसूत्र सुद्धा लक्षात राहू द्या, की बऱ्याच वेळा आयोग यांना नावं विचारत नाही, ते रेणूसूत्र विचारतो. या कॉपर पायरेटचं रेणूसूत्र आहे CuFeS2 किंवा Cu2O, हे क्युप्राइटचं आहे. या कॉपरचं किंवा तांब्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय, तर मानवाने वापरलेला सगळ्यात पहिला धातू म्हणून याला ओळखलं जातं. दुसरं शिस. शिस म्हणलं तर आयोगाचा सगळ्यात आवडचं लीड आणि त्याच्यावर तो नेहमीच प्रश्न विचारतो. शिस जे आहे हे गॅलेना नावाच्या धातुकापासून मिळवलं जातं आणि याचं रेणूसूत्र आहे PbS. त्याच्यानंतर पारा. पाऱ्याचं धातुक आहे सिन्नाबार, याचं रेणूसूत्र आहे HgS. त्याच्यानंतर युरेनियम. युरेनियम जे आहे ते पिचब्लेंड पासून मिळवलं जातं. पिचब्लेंड या धातुकापासून मिळवलं जातं. कॅल्शियम जे आहे हे जिप्सम आणि डोलेमाइट यापासून मिळवलं जातं. जिप्समचा सगळ्यात जास्त वापर कुठं होतो, तर सिमेंट उद्योगात. सिमेंट उद्योगाचा बॅकबोन जर म्हणलं तर जिप्सम आहे. आता आयोग फक्त एवढ्यावरच प्रश्न विचारतो का, नाही. आयोग आहे ना मूलद्रव्यांच्या प्रमाणावर सुद्धा प्रश्न विचारतो, की पृथ्वीच्या पोटामध्ये जे मूलद्रव्य आहे त्यांचं प्रमाण काय आहे. तो भलं तो भूगोलात विचारू शकतो, तो किंवा विज्ञानात सुद्धा विचारू शकतो. मग आपण ते पण पाहू. मग सगळ्यात अँपल प्रमाणात, मुबलक प्रमाणात पृथ्वीच्या पोटात खनिजात आढळणारं मूलद्रव्य जर कोणतं म्हणलं तर ते आहे ऑक्सिजन. साधारणतः 46.6% हे आढळतं. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे सिलिकॉन, 3 नंबरला आहे अल्युमिनियम आणि 4 नंबरला आहे लोखंड. लोखंड साधारणतः 5% आढळतं. त्याच्यानंतर रेड ओर जे आहे, ज्याला आपण लाल धातूक म्हणत होतो, ते ऍक्च्युली काय आहे, हेमेटाइट आहे. पेपरला याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. तुम्ही काहीच करू नका, याचा एक छोटासा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित 1-2 वेळेस वाचा आणि कोणासोबत तरी डिस्कस करा. कुणी नाही भेटलं ना, घरात आई असं ना मस्तपैकी स्वयंपाक करताना तिला जाऊन सांगायचं, आई मी तुला सांगतो बरं का. तिला ऐको न ऐको पण तुमचा कॉन्सेप्ट मात्र नक्की पक्का होणार. चला आता पाहू पुढचा प्रश्न. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. मित्रांनो, आता साधारणतः 1 वर्षापासून आहे ना, आयोग आता आवर्त सारणीवर बऱ्यापैकी प्रश्न विचारायला लागलेला आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने आता ट्रेंडिंग टॉपिक कोणता झाला, आवर्त सारणी, आणि आपल्यासाठी तो महत्वाचा आहे. त्याच्यामुळे फापड पसार वाचायच्या ऐवजी आपण आवर्त सारणीचा अभ्यास करू. या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे, तर खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील P गणात समाविष्ट होते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंडियम. आता इतक्यात केंद्रकीय विखंडनावर प्रश्न विचारला होता आणि लगेच युरेनियमवर पुन्हा एक प्रश्न विचारला. काय आहे प्रश्न, तर युरेनियमच्या अणूमध्ये
किती न्यूट्रॉन्स असतात ते आपल्याला सांगायचंय. युरेनियम, युरेनियमचा अणुक्रमांक किती? 92. तो कुठं लिहितात? त्याच्या कुठल्याही मूलद्रव्याचा अणुक्रमांक त्याच्या पायाला लिहित असतात. युरेनियमचा अणुवस्तुमानांक किती? 238. म्हणजे ॲटॉमिक वेट किती? 238. तो कुठं लिहित असतात? त्याच्या डोक्यावर लिहित असतात. बरोबर आहे. मग आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय? तर केंद्रकामध्ये राहणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज. आणि अणुक्रमांक म्हणजे काय? तर केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची किंवा केंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुक्रमांक. आता इथं अणुक्रमांक काय दिलेला आहे? 92 दिलेला आहे. बरोबर आहे. अणुवस्तुमानांक किती दिलेला आहे? 238 दिलेला आहे. मी काय करतो? मी इथं 238 लिहून घेतो. बरोबर आहे. इथं 238 लिहिलं. त्याच्यानंतर प्रोटॉनची संख्या किती दिलेली आहे? प्रोटॉनची संख्या मला माहिती आहे. अणुक्रमांक म्हणजेच प्रोटॉनची संख्या 238 बरोबर 92. मग मला न्यूट्रॉनची संख्या काढायची. म्हणजे मी काय करणार? 238 मधून हे 92 वजा करणार. तुमचं उत्तर निघून जाणार. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. ब मायनस अ हे जर का सूत्र वापरलं तर तुमचं उत्तर निघतं. कॉन्सेप्ट पक्का. चला पाहू आता पुढचा प्रश्न. आयोगाचा आवडता टॉपिक वर्गीकरण. प्राण्यांचं वर्गीकरण असो, वनस्पतीचं वर्गीकरण असो, तो 4 प्रश्न तर विचारतोच प्रत्येक परीक्षेमध्ये. काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की खालीलपैकी कोण सिलेंट्रेटा फायलमशी संबंधित नाही? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समुद्र काकडी, सी कुकुंबर, समुद्री पेन म्हणजे सी पेन, ब्ल्यू कोरल आणि सी फॅन हे सगळेच्या सगळे फायलम सिलेंड्रेटाशी संबंधित आहे. कसे ते आपण डिटेलमध्ये पाहू. फायलम सिलेंड्रेटा निडारिया आयोगाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा फायलम. याच्यावर आयोगाने मागच्या 2 वर्षापासून 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत. चला मग या सजीवाबद्दल, या गटातल्या सजीवांबद्दल सगळी माहिती घेऊ. मग या गटातले जे काही सजीव आहे ना, हे डंख मारणारे सजीव असतात. पहिलंच लक्षात ठेवायचं. हे पहा, याच्याकडे डंख आहे, याच्याकडे सुद्धा डंख आहे. कशासाठी? तर डंख मारायचा आणि भक्ष्य पकडायचं. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं, राहायला कुठं? हे पाण्यामध्ये राहतात आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने हे समुद्राच्याच पाण्यामध्ये तुम्हाला आढळणार आहे. जीवन कशा पद्धतीने जगतात? एकतर ते एका ठिकाणी राहूनच जीवन जगणार किंवा मग मुक्तपणे लाटेसोबत इकडे तिकडे प्रवास करणार. जेव्हा ते एकाच ठिकाणी राहून जीवन जगतात तेव्हा त्याला ससाईल म्हणतात. आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर ॲडमशिया आहे. पहा, हे जे उदाहरण आहे ॲडमशिया म्हणजे समुद्रफूल. आणि जेव्हा हे लहरींसोबत इकडे तिकडे मस्त वाहत राहतात, फ्री स्विमिंग करत राहतात आणि त्या पद्धतीने जीवन जगतात, तेव्हा त्याचं उदाहरण आहे ऑरिलिया. ऑरिलिया म्हणजेच काय? जेलीफिश. हे पहा, डिस्कवरीला आपण 10 वेळेस पाहिलं असं नाही, जेलीफिश कशी पोहत असते, पाण्याच्या प्रवासात पोहत असते. ते जेलीफिश याच गटामध्ये मोडतात. त्याच्यानंतर यांचं शरीर जे आहे हे रॅडियली सिमेट्रिक असतात. तर रॅडियली सिमेट्रिक म्हणजे काय? की हे यांचं शरीर आहे. तुम्ही केंद्र भागातून कुठूनही अक्ष काढा, बरोबर आहे, तर याचं शरीर बरोबर 2 तुकड्यामध्ये, इक्वल तुकड्यामध्ये विभागलं जातं. म्हणून याला म्हणलं जातं रॅडियली सिमेट्रिक सजीव. चौथं महत्वाचं सांगायचं झालं तर याच्या शरीरामध्ये तुम्हाला उतीस्तरीय संघटन दिसणार आहे. उतीस्तरीय संघटन म्हणजे काय? शरीराची वेगवेगळी कामं करण्यासाठी यांच्याकडे पेशींपासून बनलेले समूह म्हणजे उती आहे. म्हणजेच काय? तर शरीराचं कामं उतींद्वारे केली जातात. याच्या खालच्या गटामध्ये काय होत होतं? तर शरीराचं कामं करण्यासाठी पेशी होत्या. नंतर परत नवीन उन्नत गट झाला. त्याच्यामध्ये काय झालं? तर पेशीचे काही 4-5 पेशी मिळून शरीराची ठराविक कामं करायला लागले. या गटात मात्र उती दिसणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, या गटातले सजीव जे आहे ते द्विस्तरीय म्हणजे डिप्लोब्लास्टिक प्राणी असतात. आत्ताच सांगितलं की निडारिया म्हणजे डंख मारणाऱ्या प्राण्यांचा गट. या प्राण्यांचं जे शरीर आहे ते शरीर आणि हे जे शुंडक आहे ज्याला आपण टेंटॅकल्स म्हणतो, याच्यावर विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात. या पेशींना म्हणलं जातं निडोब्लास्ट किंवा निडोसाइट. या पेशींच्या आतमध्ये एक द्रवानं भरलेली पिशवी असते. या पिशवीला म्हणलं जातं नेमॅटोसिस्ट. आणि या पिशवीच्या आत अतिशय विषारी असं द्रव असतं, रसायन असतं, ज्याचं नाव आहे हिप्नोटॉक्सिन. एकदा का डंक मारला हिप्नोटॉक्सिन त्या समोरच्या भक्षकाच्या अंगात गेलं की समजायचं त्याला अर्धांगवायूचा झटका आला रे आला. माणूस सुद्धा याच्यापासून वाचू शकत नाही. आयोगाने याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. मग या निडारियन गटातला सगळ्यात विषारी प्राणी जर म्हणला तर तो आहे ऑस्ट्रेलियन बॉक्स नावाचा जेलीफिश. याला सी वास्प असं सुद्धा म्हणलं जातं. यांनी एकदा का डंक मारला की माणसाचा पण मृत्यू काही मिनिटात अटळ असतो. हे पहा, हा आहे ऑस्ट्रेलियन बॉक्स
जेलीफिश. दुसरं उदाहरण म्हणलं तर मग फायसिलिया. आता फायसिलियालाच काय म्हणलं जातं? पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणलं जातं. का बरे याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतात? याच्या शरीराचा आकार, हे पहा, याच्या शरीराचा आकार हा एखाद्या पोर्तुगीज खलासाच्या टोपीप्रमाणे आहे. बरोबर आहे. ते कॅरेबियन ऑफ सी पॅरेट्स आपण पाहिलं ना तो पिक्चर, त्याच्यात नाही का अशाच पद्धतीच्या टोप्या होत्या. मग या टोपीचा सारखा आकार असल्यामुळं याचं नाव पडलं पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, आणि याचा डंख सुद्धा चांगला जहरीला असतो. या डंख मारणाऱ्या ज्या नायडोब्लास्ट नावाच्या पेशी आहेत त्याचा वापर प्रामुख्याने निडारीन कशासाठी करतात? तर सगळ्यात पहिल्यांदा आधाराला घट्ट चिकटून राहण्यासाठी, दुसरं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, आणि तिसरं शिकार पकडण्यासाठी. आता वेळ झालेली या प्राण्याची शरीर रचना पाहिजे. याचं शरीर जे आहे ना, याच्या शरीरामध्ये फक्त एकच ओपनिंग असते. त्याच ओपनिंगद्वारे तो अन्न आतमध्ये घेतो, पचवतो, आणि न पचलेलं अन्न पुन्हा त्याच ओपनिंगद्वारे बाहेर टाकतो. या ओपनिंगला म्हणलं जातं हायपोस्टोमा. आता ही जी कॅव्हिटी आहे, या कॅव्हिटीला म्हणलं जातं गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी. आता हा जो प्राणी आहे ना, याच्याकडं म्हणजे अन्न घ्यायची जागा आणि न पचलेलं अन्न बाहेर टाकायची जागा एकच आहे. त्याच्यामुळे याची पचन संस्था अपूर्ण म्हणलं जाते. आपली पचन संस्था आपण पूर्ण म्हणतो का? कारण की आपल्याला अन्न आतमध्ये घेण्यासाठी देवाने तोंड दिलेलं आहे आणि न पचलेलं अन्न बाहेर टाकण्यासाठी गुदद्वार दिलेला आहे, म्हणजे ॲनस दिलेला आहे. या प्राण्याकडे तशी सोय नाही. त्याच्याकडे एकच ओपनिंग आहे. त्याच्यामुळे याला म्हणलं जातं किंवा याची जी पचन संस्था आहे अपूर्णाची म्हणली जाते. त्याच्यानंतर याच्या शरीरामध्ये जे पचन आहे ते पेशीच्या बाहेर आणि पेशीच्या आत दोन्ही पद्धतीने होत असतं. म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर या दोन्ही पद्धतीने या प्राण्यांमध्ये पचन होत असतं. या प्राण्याचं कंकाल जे आहे, म्हणजे काही निडारेन जे आहे यांचं कंकाल जे आहे हे प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं असतं, ज्यांना आपण कोरल्स म्हणून सुद्धा ओळखतो. चला, आता आपल्याला पाहायचं या निडारियन गटातल्या सजीवांची शरीर रचना. दोन प्रकारच्या शरीर रचना या प्राण्यांमध्ये आढळतात. पहिलं आहे पॉलिप. पॉलिप म्हणजे काय की ही अशी शरीर रचना असते की एखाद्या आधारकाला घट्ट पकडून राहते. हा, याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर हायड्रा आणि ॲडमशिया. हे हायड्रा आहे, एका आधारकाला त्यांनी घट्ट पकडून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी शरीर रचना जी आहे तिला म्हणलं जातं मेडुसा. मेडुसा कशी असती? दिसायला गोलाकार घुमटासारखी छत्रीसारखी असती आणि मस्तपैकी पाण्याच्या प्रवाहासोबत इकडं तिकडं ती जात असते. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर ऑरिलिया. ऑरिलिया म्हणजेच जेलीफिश. आता याच्यामध्ये असे काही प्राणी आहे की जे काही वेळासाठी पॉलिप म्हणून जीवन जगतात आणि काही वेळासाठी मेडुसा म्हणून जीवन जगतात. म्हणजे काही वेळा ते काही दिवसासाठी आधारकाला चिकटून राहतील आणि मूड चेंज झाला की मस्त ते पाण्याच्या प्रवाहासोबत इकडं तिकडं फिरायला लागतील. अशा प्रकारची शरीर रचना दाखवणाऱ्या सजीवांना काय म्हणलं जातं? मेटाजेनेसिस म्हणलं जातं. आणि याचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर ओबिलिया. पेपरला विचारलं जाऊ शकतं. आता वेळ झालेली या संघातले महत्वाची उदाहरणं पाहिजे जी पेपरला विचारली जातात. सगळ्यात पहिल्यांदा फायसेलिया. याचं व्यावहारिक नाव आहे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. कसं दिसतं ऑलरेडी मी तुम्हाला पहिल्या स्लाइडवर सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे ॲडमशिया. ॲडमशियाचं जे व्यावहारिक नाव आहे ते आहे समुद्रफूल किंवा सी ॲनिमोन. त्याच्यानंतर पेनॅतुला. पेनॅतुलाचं व्यावहारिक नाव आहे सी पेन. त्याच्यानंतर गॉर्गोनिया. गॉर्गोनियाचं नाव आहे सी फॅन. आणि मेंड्रिना. या मेंड्रिनाचं नाव आहे ब्रेन कॉरेल. आता हे याची स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की आयोगाचा प्रश्न जो आहे याच्यावर बऱ्याच वेळा विचारलेला आहे किंवा आयोग या ठिकाणी बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो. आता पाहू पुढचा प्रश्न. पुन्हा एकदा प्राण्यांच्या वर्गीकरणाशी रिलेटेड असणारा प्रश्न. काय आहे प्रश्न? तर खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे असतात? 4 पर्याय दिलेले आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिसिलियन. कसं ते डिटेलमध्ये पाहू. सिसिलियन दिसायला कसा? अगदी सापासारखा किंवा एखाद्या गांडुळासारखा. हा जो सिसिलियन प्राणी आहे हा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आढळतो. दलदलीच्या भागात जमिनीत बिळं करून तो राहत असतो. जमिनीत राहण्याच्या सवयीमुळं उत्क्रांती दरम्यान त्याचे डोळे कमकुवत झाले आणि ते त्वचेखाली किंवा कवटीच्या हाडाखाली झाकले गेले. जरी त्याला दृष्टी नसली, जरी हा आंधळा असला तरी भक्ष्य शोधण्यासाठी त्याच्या डोक्यावर सेन्सरी स्पर्शिका म्हणजे सेन्सरी टेंटॅकल्स असतात. हे प्राणी दिसायला हुबेहूब सापासारखे किंवा मोठ्या गांडुळासारखे असतात, परंतु शास्त्रीय दृष्ट्या हे उभयचर वर्गामध्येच मोडतात.
आता या उभयचर वर्गाचे 3 प्रमुख गट लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. पहिला जो गट आहे तो आहे अॅन्युरा, दुसरा युरोडेला आणि तिसरा ॲपोडा. आता अॅन्युरा कोणाला म्हणलं जातं, की असे उभयचर ज्यांच्याकडे शेपूट नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बेडूक आणि टॉड यांचा यामध्ये समावेश होत असतो. त्याच्यानंतर युरोडेला म्हणजे शेपूट असलेल्या उभयचर सजीवांचा गट. याचं उदाहरण द्यायचं झालं तर सॅलामंडर आणि न्यूट यांच्या शरीरावर पालीसारखी शेपटी असते आणि पाय सुद्धा यांना असतात. त्याच्यानंतर ॲपोडा म्हणजे पाय नसलेल्या उभयचर सजीवांचे किंवा उभयचर प्राण्यांचा गट, आणि याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर सिसिलियन. या उभयचर प्राण्यांची इतरही काही महत्वाची वैशिष्ट्य आहे की जे पेपरला विचारले जाऊ शकतात. त्यातलं पहिलं उभयचर म्हणजे ॲम्फिबियन्स हे पहिले पृष्ठवंशीय प्राणी आहे जे उत्क्रांती दरम्यान पाण्यातून जमिनीवर राहायला आले. त्याच्यानंतर हे जे प्राणी असतात हे शीत रक्ताचे आणि समतापी असतात, म्हणजेच त्यांच्या शरीराचे तापमान पर्यावरणासोबत बदलत राहते. त्यांच्या त्वचेवर खवले नसतात, त्वचा मऊ असती, ओलसर ग्रंथीयुक्त असते आणि त्याच्यामुळेच ते त्वचेद्वारे सुद्धा श्वसन करू शकतात. या उभयचर प्राण्यांचं जे काही हृदय असतं ते 3 कप्प्यांपासून बनलेलं असतं, ज्यामध्ये 2 आलिंद, 2 आर्टरी असतात आणि 1 निलय, 1 व्हेंट्रिकल असतं. हे प्राणी प्रामुख्याने अंडज असतात आणि त्यांचं फलन हे बाह्य असतं, म्हणजे एक्सटर्नल फर्टिलायझेशनच्या रूपाने ते त्यांच्या सजीवांना पिल्लांना जन्म देत असतात. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. चला आता पाहू पुढचा टॉपिक. चला, युनिक प्रश्न विचारलेला आहे, पहिल्यांदाच विचारलेला आहे. काय आहे तर तुम्हाला विचारलेलं आहे की डिप्लोडॉकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोरेपोडा, डायनोसॉरशी संबंधित असणारा गट. म्हणून म्हणला युनिक प्रश्न आहे, पहिल्यांदाच विचारलेला आहे. चला आता पाहू पुढचा प्रश्न. मित्रांनो, आयोग आहे ना त्याचे ठरलेले टॉपिक, त्याचे ठरलेले पॉइंट सोडत नाही. तुम्ही आहे ना 2017 पासून 2025-26 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. आयोगाचे मोजके 7 ते 8 टॉपिक आणि तिथंच तो प्रश्न विचारतो. परत एकदा सांगतो कोणते टॉपिक: प्राण्यांचं वर्गीकरण 2 मार्क, वनस्पतींचे वर्गीकरण 2 मार्क, कृषीवर तुम्हाला 2 मार्कात विचारला जाणार आहे, ध्वनीवर तुम्हाला 1 प्रश्न येणार आहे, रोग आरोग्यावर तुम्हाला 1 प्रश्न येणार आहे, किरणोत्सारिता म्हणजे रेडिएशनवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे, विद्युत धारेवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे, प्रकाशावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. मोजके टॉपिक जिथं आयोग प्रश्न विचारतो, मग आपण पहिल्यांदा मोजके टॉपिक करायचे. चला, मग हा कृषीवर आलेला प्रश्न काय आहे तर मृतेचा किंवा मातीचा उपजाऊ स्तराच्या नुकसानीला काय म्हणलं जातं? किती साधा प्रश्न आहे, कॉमन सेन्स वाला. याला म्हणलं जातं मातीची धूप होणे. चला पहा बरं, जमतो का प्रश्न? कृषीवर आलेला प्रश्न आहे, नेहमीचा प्रश्न आहे. लिंबूवरचा कॅन्कर रोग हा टिंबटिंब या रोगामुळे होत असतो, रोगकारकामुळे, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झॅन्थोमोनस सिट्राय. चला इतर पर्याय पाहून घेऊ. तुम्ही आता काहीच करू नका, याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, 1-2 वेळेस वाचून घ्या, मित्रांसोबत डिस्कस करा. हा कॉन्सेप्ट पक्का होऊन जाईल, सांगायसारखं काहीच नाही. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, कंबाईन घ्या, राज्यसेवा घ्या किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, विज्ञानाला जर तुम्ही बायपास केलं तर तुमची परीक्षा ती पास होणं अवघड आहे. आणि विज्ञानाचा सध्याचा ट्रेंड हा स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे झुकत चाललेला आहे. त्याच्यामुळे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत म्हणजे एनसीईआरटी पर्यंत जर का तयारी करायची असेल तर तुम्ही आमची मेंटरशिप बॅच जॉईन करा. त्याच्यासाठी माझा नंबर आहे 9657003561. 1 तारखेपासून सुरू होतीये कंबाईन ग्रुप सी. आता जी पूर्व परीक्षा आहे त्याच्यासाठी अतिशय महत्वाची. चला मग, ज्याला जॉईन करायचं आहे त्यांनी या नंबरवर मला मेसेज करा. पुन्हा एकदा कृषीवर प्रश्न विचारलेला आहे, आणि कृषीवरचे प्रश्न शक्यतो सोपच विचारतो. 3 प्रश्न आले बरं का कृषीवर. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की आयोगाचा आवडता टॉपिक कृषी सुद्धा आहे. काही नाही झालं तर 2 प्रश्न तो विचारणार म्हणजे विचारणार. काय प्रश्न या ठिकाणी तर टिंबटिंब वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा किंवा माती आहे कोणती, आपल्याला सांगायचं. ऑलमोस्ट सगळ्यांना उत्तर जमलं असणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोम माती. आता लोम माती कशाला म्हणायचं? अहो, ज्या मातीमध्ये वाळू, गाळ आणि चिकन माती यांचं प्रमाण अत्यंत संतुलित असतं आणि त्यामुळं या मातीची जलधारण क्षमता आणि हवा खेळती ठेवण्याची क्षमता सुद्धा उत्तम असती, जी वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी उपयुक्त ठरते. झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का? चला आता पुढचा प्रश्न. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? मानवी शरीरशास्त्र आयोगाचा आवडता टॉपिक. 2 प्रश्न तो नेहमी विचारत असतो. आज यावेळी जो प्रश्न विचारला तो ते मेंदू रिलेटेड आहे. म्हणजेच इथं प्रश्न काय आहे तर
प्रमस्तिष्क मेरुद्रव म्हणजे ज्याला आपण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो, याच्या रिलेटेड तुम्हाला काही विधानं दिलेले आहेत. त्याच्यातलं अयोग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान काय आहे की हे जे द्रव आहे हे मेंदूला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन पुरवायचं काम करतं. एकदम बरोबर. तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो, हे सुद्धा बरोबर आहे. तो द्रव मेंदूला पोषण पुरवतो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि तो द्रव मेंदू आणि मज्जारज्जूसाठी आघात प्रतिबंधक म्हणून सुद्धा काम करतो. हे सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. आता कसं ते डिटेलमध्ये पाहायचंय. मित्रांनो, या ठिकाणी कॉन्सेप्ट पक्का होण्यासाठी मी एक अॅनिमेटेड व्हिडिओ दिलेला आहे. तो पाहत राहायचं आणि मी जे बोलतो ते ऐकत राहायचं. आता एकदम सिंपल उदाहरण आहे. आपण काय करायचं, एक रिकामं डबडं घ्यायचं, त्याच्यामध्ये सफरचंद टाकायचं, नीट खांद्यावर ठेवायचं, नीट पळत सुटायचं. ते डबड्यामध्ये ते सफरचंद एवढं हलतं काही वेळा त्याचा आकार सुद्धा बदलून जातो. आता त्याच डब्यामध्ये जर का पाणी घेतलं, त्याच्यात सफरचंद टाकलं, तो डब्बा पूर्ण भरायचा पाण्याने, त्याच्यामध्ये सफरचंद टाकायचं आणि मस्तपैकी तो डब्बा घेऊन पळायचं. काय होतंय की ते सफरचंद पहिल्यांदा जेवढ्या जोरात डब्याच्या भिंतीला आदळत होतं तेवढा आघात होत नाही. आता ते सफरचंद सुरक्षित राहतंय. आपल्या मेंदूचं सुद्धा तसं आहे. आपली मेंदू जो आहे तो आपल्या कवटीने म्हणजे आपला मेंदू आपल्या कवटीमध्ये सुरक्षित आहे. पण जर का आपण पळायला लागलो आणि हाच मेंदू जर का कवटीच्या भिंतीला धडाधड धडकायला लागला तर तो काम करणार आहे का? नाही. 2 मिनिटात आपली डेथ होऊन जाईल. म्हणून देवाने काय केलेली एक रचना निर्माण केलेली आहे की मेंदू आणि कवटी यांच्यामध्ये ज्या रिकाम्या जागा आहे, ज्या रिकाम्या स्पेसेस आहे, कॅव्हिटी आहे, त्या ठिकाणी एक द्रवरूप पाण्यासारखा पदार्थ भरलेला आहे. त्याला म्हणलं जातं CSF म्हणजे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. हे पहा, या अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये हे जे फ्लोरोसंट कलरचं दिसतंय ना, हा इकडं तिकडं सगळं भरलं जाते, हेच आहे CSF म्हणजे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. आणि आपल्याला आता डिटेलमध्ये याचीच माहिती घ्यायची आहे. सगळ्यात महत्वाचं याचं फंक्शन काय असतं माहिती का? मेंदू आहे ना, तरंगतोय या सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये. त्याच्यामुळे झालं काय की मेंदूचं वजन झालं कमी. आपल्याला माहिती आहे सफरचंद सुद्धा जर का पाण्यात तरंगलं तर त्याचं वजन कमीच भासतं. अगदी मेंदूचं त्याच पद्धतीने झालेलं आहे. याला बॉयन्सी इफेक्ट म्हणलं जातं. आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहे. त्याचप्रमाणे हे CSF काय करतं तर मेंदूला ऑक्सिजन पुरवायचं सुद्धा काम करत असतं. त्याच्यानंतर अजून काय करतं हे CSF? आपल्या मेंदूमध्ये जी काही घाण कचरा तयार झालेला आहे ते वाहून न्यायचं काम सुद्धा करत असून सगळ्यात महत्वाचं हे जे CSF आहे, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड आहे, हे काय करत असतं हे द्रव? तर आपल्या मेंदूचं आघातापासून संरक्षण करत असतं. आपण रनिंग करताना सुद्धा आपला मेंदू आपल्या कवटीला जाऊन धडकत नाही, कारण की त्याच्यामध्ये हे CSF भरलेलं आहे. चला आता सगळं पाहायचं, डिटेलमध्ये पाहायचं. मला माहिती मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होणार, पण मला सवयच आहे, मी कॉन्सेप्ट पक्का केल्याशिवाय सोडत नाही. चला आता कॉन्सेप्ट इतका छान पक्का झालेला आहे ना की पुढच्या गोष्टी समजायला आपल्याला अवघड जाणार नाही. प्रमस्तिष्क मेरुद्रव ज्याला आपण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो, लक्षात पण CSF सेरिब्रोस्पायनल फ्लुइडच राहू द्या. हा एक स्वच्छ रंगहीन अल्कलीयुक्त द्रव पदार्थ आहे जो मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आढळतो. तुम्ही म्हणता सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय? हा मेंदू, त्याच्यानंतर हा मज्जारज्जू आणि संपूर्ण शरीरामध्ये जे जाळं पसरलेलं आहे त्याला म्हणायचं सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि हा द्रव पदार्थ तिथंच सापडतो. या द्रवाची जी निर्मिती आहे त्या मेंदूच्या पोकळीमध्ये कोरॉइड प्लेक्स नावाच्या विशेष रक्तवाहिन्यांच्या जाळ्याद्वारे रक्त प्लाझ्मामध्ये गाळून होत असते. त्याच्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये एका वेळी साधारणतः 100 ते 150 मिलीलिटर CSF असतं आणि शरीरात साधारणतः रोज 500 मिलीलिटर CSF सेरिब्रोस्पायनल फ्लुइड हे जे द्रव आहे आपल्या शरीरामध्ये रोज अर्धा लिटर तयार होत असतं. म्हणजेच हा द्रव दिवसातून साधारणपणे 3 ते 4 वेळा बदलला जातो आणि पुन्हा तो शोषला जातो. इतका महत्वाचा आहे हा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. त्याच्यामुळे आयोग इथं प्रश्न विचारणारच होता. चला ऑलरेडी आपण आपला कॉन्सेप्ट पक्का करताना ह्या द्रव्याचे म्हणजे सेरिब्रोस्पायनल फ्लुइडचे कार्य तर पाहिलंच होतं, पण आपण डिटेलमध्ये पाहू. चला याचं सगळ्यात पहिलं काम काय आहे तर आघात प्रतिबंधक. म्हणजे हे द्रव शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं. मेंदू आणि कवटी यांच्या कॅव्हिटीमध्ये भरलं जातं आणि त्याच्यामुळं आपला मेंदू डायरेक्ट कवटीला आदळत नाही. दुसरं उत्प्लावकता म्हणजे ज्याला आपण बॉयन्सी म्हणतो. बॉयन्सी म्हणजे काय की हा द्रव जो आहे हा मेंदूला कायम तरंगत ठेवत असतो. त्याच्यामुळे 1400 ग्रॅमचा माणसाचा मेंदू सुद्धा आपला मेंदू 1400 ग्रॅमचा आहे, तो सुद्धा आपल्याला 50 ग्रॅम इतकाच वजनाचा भासतो. आणि दुसरा महत्वाचा फायदा की याच्यामुळे हा मेंदू आहे ना खाली दाबला जात नाही, तो या द्रवामध्ये सारखा तरंगत राहतो. त्याच्यानंतर आपल्या मेंदूला पोषक तत्व जसं ग्लुकोज झालं, प्रोटीन झालं, विरघळलेला प्राणवायू झालं, हे पुरवायचं काम कोण करत असतं
तर हे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड करत असतं. त्याचप्रमाणे मेंदूमध्ये जे काही टाकाऊ पदार्थ तयार होतात हे बाहेर टाकण्याचं काम सुद्धा हे सेरिब्रोस्पायनल फ्लुइडच करत असतं. सगळ्यात महत्त्वाचं प्रेशर रेग्युलेशन याच्यात काय होतं की हा द्रव जो आहे हा कवटीच्या आतील दाब नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतो आणि त्याच्यामुळं मेंदूमध्ये रासायनिक आणि भौतिक संतुलन राखलं जातं. पहा बरं किती महत्वाचं कार्य आहे सीएसएफचं. आता पेपरला विचारल्या जातील अशा दोन गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं एक आजार, त्या आजाराचं नाव आहे हायड्रोसिफॅलस. या हायड्रोसिफॅलस मध्ये काय होतं की आपल्या मेंदूमध्ये जो काही सेरिब्रोस्पायनल फ्लुइड नावाचा द्रव आहे हा रेग्युलरली शोषला जातो, शुद्ध केला जातो, परत नवीन बनवला जातो. पण बऱ्याच वेळा काय होतं की या सीएसएफचं वहन आपल्या मेंदूमध्ये रोखलं जातं, याचं शोषण कमी होतं आणि हा डोक्यामध्ये साठायला लागतो. खास करून हा आजार लहान मुलांमध्ये दिसतो. हा जर का द्रव डोक्यामध्ये साठायला लागला तर त्या मुलांचं डोकं मोठं व्हायला लागतं आणि या आजाराला म्हणलं जातं हायड्रोसिफॅलस. दुसरं महत्वाचं म्हणजे रक्त मेंदू अडथळा सिस्टीम, ज्याला आपण ब्लड ब्रेन बॅरियर सिस्टीम म्हणून सुद्धा ओळखतो. आता सीएसएफ जो आहे हा रक्ताच्या थेट संपर्कात नसतो. रक्तातील घातक घटक मेंदूपर्यंत पोहोचू नये म्हणून बीबीबी ही संस्था सीएसएफ ची शुद्धता राखण्याचं काम करत असतं. बीबीबी संस्था म्हणजेच काय, ब्लड ब्रेन बॅरियर काय करत असतं, या सीएसएफ नावाच्या द्रवाला रक्तापासून दूर ठेवण्याचं काम करत असतं. कॉन्सेप्ट पक्का? पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. मानवी शरीरशास्त्रावर आलेला प्रश्न आहे मित्रांनो. याच्यामध्ये सांगू तुम्हाला मूत्रपिंड, किडनी याच्यावर ना रेग्युलर एक प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे काय नाही झालं ना तर हा तर टॉपिक व्यवस्थित वाचायचा. चला मग काय सांगितलेलं आहे की बाबा इथं सांगितलेलं आहे की मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण करणं, रक्तातील क्षाराच्या प्रमाणाचे नियंत्रण करणं, रक्ताच्या सामूचे नियंत्रण करणं, टाकाऊ पदार्थाचे आणि अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन करणं ही कार्य प्रामुख्याने कोण पार पाडतं, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मूत्रपिंड. आता कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का करू. चला आता आपण पक्का करू आपला कॉन्सेप्ट. आपल्याला पाहायचे किडनी म्हणजे मूत्रपिंड, आपल्या शरीरामध्ये असलेलं प्युरिफायर म्हणजे किडनी. याचं कार्य काय असतं की आपल्या शरीरामध्ये जे काही नायट्रोजन वेस्ट तयार होत असतात, नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ तयार होतात, ते नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ रक्तात मिसळले जातात. त्यामुळे रक्त अशुद्ध होतं. अशुद्ध असं रक्त मग या किडनीकडे जातं. किडनी जे प्युरिफायर म्हणून काम करतं ते काय करतं, या अशुद्ध रक्तातून नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ वेगळे करतं आणि शुद्ध रक्त वेगळे करतं. हे जे नायट्रोजिनस वेस्ट आहे लघवीच्या स्वरूपात मग शरीराच्या बाहेर टाकले जातात आणि शुद्ध रक्त पुन्हा शरीराकडे फिरवलं जातं आणि ते त्याचं काम करायला लागतं. इतकं महत्वाचं फंक्शन आहे किडनीचं. ही जी किडनी आहे आपल्या शरीरामध्ये जोडीने राहत असतील. याचा आकार जर म्हणला तर फक्त घेवड्याच्या दाना एवढा असतो आणि मागं पाठीच्या मणक्यामध्ये 2 आपल्या त्या किडन्या असतात. चला मग आता डिटेलमध्ये कॉन्सेप्ट अजून पक्का करू. ज्याप्रमाणे वॉटर प्युरिफायर पाणी शुद्ध करण्याचं काम करतं, अगदी त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये रक्त शुद्ध करण्याचं काम किडनी करत असतो, आपण शिकलो. पण जर अजून खोलात जाऊन पाहिलं तर वॉटर प्युरिफायर हे पाणी शुद्ध नाही करत. पाणी शुद्ध करण्यासाठी त्या वॉटर प्युरिफायर मध्ये फिल्टर बसवलेले असतात. अगदी त्याच पद्धतीने किडनीमध्ये सुद्धा रक्त शुद्ध करण्यासाठी फिल्टर बसवलेले असतात. त्या फिल्टरला म्हणलं जातं नेफ्रॉन. आणि नेफ्रॉन त्यामुळंच प्रत्येक किडनीचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणजेच रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक किडनीमध्ये साधारणतः 10 लाखाच्या आसपास नेफ्रॉन असतात. नेफ्रॉन म्हणजे छोट्या छोट्या जाळ्या फिल्टर जे रक्त शुद्ध करण्याचं काम करत असतं. दुसरं महत्वाचं लक्षात घ्यायचं की प्रत्येक नेफ्रॉन मध्ये आता एक कप सारखं दिसणारी रचना असती. या कपासारख्या रचनाला म्हणलं जातं बोमन कॅप्सूल आणि या बोमन कॅप्सूल मध्ये छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांचे जाळे असते. या रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला म्हणलं जातं ग्लोमेरुल्स. चला आता पाहूया किडनीचं फंक्शन. सगळ्यात पहिलं किडनीचं फंक्शन काय असतं तर अल्ट्राफिल्ट्रेशन. या अल्ट्राफिल्ट्रेशन मध्ये होतं काय की ग्लोमेरुल्सच्या अत्यंत पातळ भिंतीमधून उच्च दाबाखाली रक्तातील टाकाऊ पदार्थ शोषले जातात आणि गाळले जातात. दुसरं महत्वाचं फंक्शन म्हणलं तर ऑस्मोरेग्युलेशन. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय की माझ्या शरीरामध्ये पाणी, सोडियम, पोटॅशियम यासारख्या इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण संतुलित करण्याचं काम या किडनीद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं फंक्शन जर म्हणलं तर माझ्या शरीराचा सामू नियंत्रणात ठेवणं म्हणजे पीएच रेग्युलेशन करणं. आता मूत्रपिंडामध्ये हायड्रोजन आयन्स असतात आणि त्याचे उत्सर्जन करून बायकार्बोनेटचे पुनर्शोषण करून रक्ताचा सामू साधारणतः 7.4 वर स्थिर करण्याचं काम हे किडनी करत असतं.
चौथं महत्वाचं फंक्शन जर म्हणलं तर टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन करणे. रक्तातलं युरिया, युरिक ऍसिड आणि क्रिएटिन सारख्या नायट्रोजन युक्त विषारी पदार्थ गाळायचे, रक्तातून वेगळे करायचे आणि मूत्राद्वारे ते बाहेर टाकून देण्याचं काम किडनीद्वारे केलं जातं. हार्मोनल कंट्रोल म्हणजेच संप्रेरकाचं नियंत्रण करण्याच्या कामामध्ये सुद्धा किडनी महत्वाचा रोल प्ले करते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की जर का माझ्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं तर माझ्या डोक्यामध्ये जी बाप ग्रंथी बसलेली आहे, जिला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो, ती ईडीएच स्त्रवायला लागतं. आणि हे ईडीएच म्हणजे काय असतं, मूत्रपिंडासाठी एक सिग्नल असतं की बाबा शरीरात पाणी कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे ह्या मूत्रपिंडाच्या नलिकामध्ये जे पाणी आहे त्याचं पुनर्शोषण करायचं आणि शरीरातल्या पाण्याचं प्रमाण संतुलित राखायचं. दुसरं जे आहे ते आहे एरिथ्रोपायटिन नावाचं हार्मोन्स किंवा एरिथ्रोपोइटिन नावाचं संप्रेरक. हे मूत्रपिंडामधून स्रवले जातं, जे अस्थिमज्जेला म्हणजेच बोन मॅरोला तांबड्या रक्तपेशी तयार करण्यासाठी उत्तेजित करत असतं. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं हार्मोन संप्रेरक म्हणलं तर रेनिन. रेनिन काय करतं, या रेनिनचं सगळ्यात महत्वाचं काम असतं की माझ्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम या हार्मोन्सद्वारे केलं जात असतं. या अँटी डाययुरेटिक संप्रेरक म्हणजे एडीएचचं दुसरं नाव वॅसोप्रेसिन सुद्धा आहे, लक्षात राहू द्या, पेपरला विचारलं गेलेलं आहे. 6 महिन्यापूर्वी सुद्धा 4 मे 2026 ला जी कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये विटॅमिनवर जीवनसत्वावर प्रश्न आला होता. त्याच्यामध्ये जे जीवनसत्व विचारलं होतं ते होतं विटॅमिन ई. आणि सेम पुन्हा 14 जून 2026 ग्रुप बी च्या प्रीला परत एकदा जीवनसत्वावर प्रश्न आलेला आहे. मित्रांनो, मी म्हणतो ना, आयोगाचे आवडते टॉपिक आयोग सोडत नाही, तिथंच तो प्रश्न विचारतो. काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी. चला, अजून संपलेलं नाही, कॉन्सेप्ट आता डिटेलमध्ये पक्का करायचा आहे. जीवनसत्व आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचं असलेलं ऑर्गॅनिक मायक्रोन्यूट्रिएंट. कमी प्रमाणात लागतं पण लागतं. याचा शोध लावला होता कॅसिमिर फंक या शास्त्रज्ञाने. ऍक्च्युअली याचा शोध लावला होता NR लोनिन यांनी. नाव जे दिलं होतं विटॅमिन हे फंक या शास्त्रज्ञाने दिलं होतं. आता जीवनसत्व शरीराला थेट ऊर्जा देत नाही, परंतु ती शरीराच्या चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम मध्ये भाग घेतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवायसाठी अत्यंत आवश्यक असतात. जीवनसत्वाचे त्यांचे विरघळण्यावरून 2 गट पडतात. काही जीवनसत्व मेदामलामध्ये विरघळतात, फॅटी ऍसिड मध्ये, आणि काही जीवनसत्व जे असतात ते पाण्यामध्ये विरघळतात. आता पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व म्हणलं तर विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. आणि मेधामलामध्ये विरघळणारे जीवनसत्व जर म्हणलं तर ADEK. लक्षातच ठेवायचं नाव ADEK. मग आपलं उत्तर इथंच निघालेलं आहे की पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणतं आहे? विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. ऍक्च्युअली विटॅमिन बी जो आहे ना, हा काही विटॅमिनचा समूह आहे. आपण प्रत्येकाचं म्हणजे त्यातले जे महत्वाचे आहे ते जीवनसत्व पाहू, त्यांची नावं पाहू आणि त्याच्या अभावामुळे होणारे रोग पाहू. त्याच्या सगळं पहिलं जे आहे ते आहे जीवनसत्व B1, ज्याला म्हणलं जातं थायमिन. थायमिनच्या कमतरतेमुळे बेरी नावाचा मज्जासंस्थेचा आजार होत असतो. आपण जे तांदूळ वापरतो ते जर का पॉलिश केलेले असेल तर त्याच्यामुळे या जीवनसत्वाचा ऱ्हास होतो. लहानपणापासून शिकलेलो आहे. त्याच्यानंतर जीवनसत्व B2, ज्याचं नाव आहे रायबोफ्लेविन. याच्या कमतरतेमुळे जीभ लाल होते आणि होठ फाटतात. जीवनसत्व B3, नाव नियासिन. याच्या कमतरतेमुळे पेलाग्रा नावाचा त्वचेचा रोग होत असतो. जीवनसत्व B9, ज्याला फॉलिक ऍसिड म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हे जीवनसत्व हे तांबड्या रक्तपेशींच्या निर्मितीसाठी अतिशय महत्वाचे असून याच्या कमतरतेमुळे मायक्रोसायटिक ॲनिमिया हा आजार होत असतो. जीवनसत्व B12, याचं सायंटिफिक नाव जर म्हणलं तर सायनोकोबॅल्मिन. आणि या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट हा धातू असतो आणि याच्या अभावामुळे रक्तक्षय नावाचा आजार होतो. जीवनसत्व सी. आता जीवनसत्व बी चे महत्वाचे जे आहे त्या गटातले आपण ते पाहिले. आता आपण पाहणार आहे जीवनसत्व सी. याचं शास्त्रीय नाव आहे अस्कॉर्बिक ऍसिड. हे लिंबू वर्गीय आंबट फळामध्ये आढळणारे जीवनसत्व आहे. याच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्त येणे म्हणजे स्कर्वी नावाचा आजार होतो आणि गरम केल्यावर सगळ्यात अगोदर नष्ट होणार जीवनसत्व म्हणून याला ओळखलं जातं. सहजासहजी उडून जाणारं जीवनसत्व. आता पाहायचंय जीवनसत्वाचा दुसरा गट जो आहे फॅट
सोल्युबल विटॅमिनचा गट म्हणजे मेदाम्लामध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्वांचा गट. यामध्ये 4 जीवनसत्व येतात. आत्ताच सांगितलं होतं आपण ADEK. आता जीवनसत्व ए जे आहे त्याचं शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक असते आणि याच्या कमतरतेमुळं रातआंधळेपणा आणि झिरोफ्थॅल्मिया म्हणजे कोरडे आजार नावाचा रोग होतो. आता हा जे डोळे कोरडे होतात झिरोफ्थॅल्मिया हा ऍक्च्युली आपल्यासारख्या सगळ्याच लोकांना व्हायला लागलं की आपण जास्तीत जास्त स्क्रीनचा वापर करतो. त्याच्यामुळे डोळ्यातलं पाणी आता संपत चाललेलं आहे ना आपले सगळ्यांचे डोळे कोरडे होत चाललेले आहेत. त्याच्यामुळे जेवढं जमल तेवढं जीवनसत्व ए असणारे पदार्थ खा. त्याच्यानंतर जीवनसत्व डी ज्याचं शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल. याला सनशाईन विटॅमिन असं म्हणून सुद्धा ओळखतात कारण हे सूर्यप्रकाशामुळं त्वचेखाली तयार होत असते. याच्या अभावामुळं लहान मुलांमध्ये मूडदोष आणि प्रौढांमध्ये अस्थिमृदुता हा हाडांचा आजार होतो. अस्थिमृदुता म्हणजे काय की पडलं हाड मोडलं तो अस्थिमृदुता आजार. त्याच्यानंतर जीवनसत्व ई ज्याला आपण म्हणतो टोकोफेरॉल. याला ब्युटी विटॅमिन किंवा वांज विरोधी जीवनसत्व म्हणून सुद्धा ओळखतात आणि हे पेशीचे ऑक्सिडीकरणापासून रक्षण करते आणि शरीराची पुनरुत्पादन क्षमता राखतं. मागच्या वेळेस याच्यावरच प्रश्न आला होता कंबाईन ग्रुप बीच्या 4 जानेवारीच्या एक्झामला. त्याच्यानंतर जीवनसत्व के हे यकृतामध्ये प्रोथॅम्बिन तयार करण्यास मदत करतं. या जीवनसत्व केचं शास्त्रीय नाव आहे फायलोक्विनॉन आणि हे शरीरामध्ये यकृतामध्ये प्रोथॅम्बिन तयार करण्यास मदत करतं जे रक्ताची गुठळी होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. जखम झालं की रक्त कंटिन्यू वाहत नाही, काही वेळाने त्याच्यावर खपली येते. ही खपली म्हणजेच काय ब्लड क्लॉटिंग आणि ते तयार करण्याचं काम कोण करत असतं जीवनसत्व के. आता झाला खरं आणि कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, कंबाईन घ्या, राज्यसेवा घ्या किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, विज्ञानाला जर तुम्ही बायपास केलं तर तुमची परीक्षा ती पास होणं अवघड आहे. आणि विज्ञानाचा सध्याचा ट्रेंड हा स्टेट बोर्ड कडून NCERT कडे झुकत चाललेला आहे. त्याच्यामुळे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत म्हणजे NCERT पर्यंत जर का तयारी करायची असेल तर तुम्ही आमची मेंटरशिप बॅच जॉईन करा. त्याच्यासाठी माझा नंबर आहे 9657003561. 1 तारखेपासून सुरू होतीये कंबाईन ग्रुप सी. आता जी पूर्व परीक्षा आहे त्याच्यासाठी अतिशय महत्वाची. चला मग ज्याला जॉईन करायचं आहे त्यांनी या नंबरवर मला मेसेज करा. आयोगाची उत्तर तालिका मी या ठिकाणी मुद्दाम देत आहे. आपण जे काही शिकलो आहे, जी काही उत्तर आपली आलेली आहे, जे काही अनालिसिस केलेलं आहे ते योग्य आहे की नाही ते तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. दुसरं महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपण पुढं म्हणजे उद्या जे आपले लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपण 17 मे 2026 ला कंबाईन ग्रुप बी ला जो विज्ञान विषयावरची PYQ आलेला आहे त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहे. आपलं कसं माहिती आहे मित्रांनो, आपण PYQ म्हणजे प्री झालं की सोडत नाही, आपण प्री नंतर मेन्सला सुद्धा लागतो, मेन्सच्या तयारीला सुद्धा लागतो. त्याच्यामुळे डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर आत्ताच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला विज्ञान असो, राज्यघटना असो, इतिहास असो, अर्थशास्त्र असो, सगळ्या विषयाचं डिटेलमध्ये अनालिसिस या ठिकाणी भेटणार आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला जर काही याच्याबद्दलचं स्टडी मटेरियल किंवा टेस्ट सिरीज वगैरे काही लागत असेल तर ते माझं चॅनल आहे बरं का विज्ञानवाला, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. तुम्ही जाऊन त्या चॅनलला जॉईन करा. तिथं आपल्याला सगळे व्हिडिओ ऑर्गनाइज पद्धतीने भेटतील. युट्यूबवर भेटायला थोडी अडचण येईल पण त्या ठिकाणी मी सगळं ऑर्गनाइज पद्धतीचे व्हिडिओ टाकत असतो. चला मग झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये.